12वा खेळाडू इथे पाठवा. गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक कोट्यातील पहिल्या सांघिक कोट्यातील पहिल्या षटक फेकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज मच्छिंद्र. सलामीची जोडी मैदानामध्ये नरेश पाटील आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये. खूप चांगला खेळ, अनेक वर्ष आपल्या ग्रामीण टेनिससाठी खेळलात. आज मात्र 40+ मास्टर या टीम मधून खेळत असताना दोन्ही संघांना देऊ आपण खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज मच्छिंद्र. एक वेगवान गोलंदाजी करणं, अनेक वर्ष क्रिकेटची कारकिर्दी गाजवली. यावेळेस जर आपण पाहिलं पहिल्या चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल नरेश पाटील, खेळण्यासाठी सज्ज असतील. मच्छिंद्रचा हा चेंडू सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जाईल. एका टप्प्यानं सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू फेकला आणि त्या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं नरेश पाटील या फलंदाजानं. कलात्मक फटका तुम्ही पाहिलात आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केलाय 4 या धावानं. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. एक सुंदर क्वालिटी विथ क्लिअरिटी तुम्ही पाहताय. पण मच्छिंद्र यांच्यावरती चढवलेलं आक्रमण तुम्ही पाहिलात. नरेश यांच्यासाठी हा चेंडू सरळ बॅटने खेळला. शॉट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकाच एंडला 2 फलंदाज धावतात या ठिकाणी पाहायला मिळालंय. आणि दुसरी पहिलीच धाव खराब कॉलिंग झाली आणि नरेश पाटील यांना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन माघारी परतावं लागलं. जल्लोष जर आपण पाहिला, दोन्ही खेळाडू एकाच एंडला आले. चेक केलं जाईल कारण राजेश हे धावचित आहेत की नाही सुरुवातीला ते पाहिलं जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एकाच एंडने दोन्ही फलंदाज कॉलिंग झाली नाही. तू येतो मी येऊ असं झालं आणि त्यानंतर विनोदत्ता पाटे विनोदत्ता पाटील नेरे एक चांगले योगदान राहिलंय. पण फलंदाज कोणता बाद आहे नरेशला थोडं थांबायचं डिसिजन येईल तुमच्यापर्यंत. चेक केलं जाते. अति उत्साही नक्कीच झाला होता साई संघाचा गोलंदाज मच्छिंद्र. परंतु त्यानंतर कॉल दिला एसटी रक्षकानं आणि चेंडू देखील त्याच वेगाने फेकला गेला आणि तिथून मात्र कोणता फलंदाज बाद आहे या ठिकाणी पाहिलं जात आहे.
नक्कीच फलंदाज बाद होतील नरेश दादा पाटील. सुरेश नौके खेळाडू मैदानामध्ये पहिल्या चेंडूमध्ये चौकाराला, त्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल शॉट लॉंगॉनला आणि अचूक फेकी देखील पाहिली आणि क्रिकेटमधील आत्महत्या धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. 4 या आकड्यावरती एक फलंदाज बाद झालेत. खराब कॉलिंग राहिली. त्यानंतर स्ट्राईक वरती डावखुऱ्याचा फलंदाज सुरेश ही फलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. 4 षटकांची मॅच तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते आणि एकंदरीत P1चं हे षटक फेकत असताना गोलंदाज मच्छिंद्र उजव्या हाताचा फलंदाज बाद झालेत नरेश पाटील आणि त्यानंतर ही जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय राजेश आणि त्यानंतर हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी मिडल ऑफ द झालाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती. प्रयत्न सुरेख राहिलं परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. कारण एकंदरीत जर विचार केला 40+ क्रिकेट म्हटलं की थोडीशी दमछाक शारीरिक साथ नक्कीच मिळत नाही. तो प्रयत्न चांगले राहिलेत गोलंदाजाचे मच्छिंद्र यांचे. सुरेख पहिल्या चेंडूवरती चौकार लगावतो फलंदाज सुरेश. पुन्हा एकदा तोच प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जाईल डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल पाहायला मिळाला आणि 2 धावा सुपरित पूर्ण केल्या जातील आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफल कधी लागले जातात. एक चांगली रनिंग विकेट मैदानामध्ये तेवढीच चांगली खेळपट्टी आपण पाहता, तेवढं सुंदर मैदान आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत ऑन साइडला, एक डीप मिड विकेट आणि एक डीप लॉंग ऑनला असे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. कारण स्ट्रॉंग झोन आणि वीक झोनचा अभ्यास केलाय गोलंदाज मच्छिंद्र यांनी की जे सुरेशचे फलंदाज आहेत ऑन साइडला चांगली फटकेबाजी करतात आणि त्यांना रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण, क्विक फेकी देखील पाहिली परंतु सिंगल मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावफलकावरती. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण 2 चौकारांचा अपवाद वगळता खूप सुंदर कमबॅक राहिले मच्छिंद्र यांचं. कारण एक सफलता देखील मिळवली. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जो फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती होता सलामीला गेलेला तो फलंदाज पहिल्यांदा चेंडूला फेस करणार आहे. आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली ते राजेशजी यांना तुम्ही पाहता मैदानावर. शॉर्ट पिच लाईनचा अगदी गरकन गिरकी घेऊन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 17. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 17. सुंदर दमदार कामगिरी राहिली आणि एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक हाताळत असताना दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाज गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. गजानन
दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज गजानन. एक चांगली स्पर्धा पाहिली, सुरुवात दमदार राहिली बेलवली संघाची. साई संघाला देखील कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला गेला 17. हा स्लोवर चेंडू, सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने येतो. क्षेत्रक्षण वेगाने चेंडूमध्ये पोहोचतील का? तो चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 21-21 या आकड्यावर. 21 धावा धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्यात. हे षटक फेकत असताना गजानन हे गोलंदाज. चौकार आणि षटकारांची आतषबाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 चौकार 1 षटकार आपण पाहिल्यात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये गजानन यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. चांगली फलंदाजी आपण पाहतो बेलवली संघाची. त्यानंतर हे षटक फेकत असताना थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करण्यात येतोय, कारण धावसंख्या रोखायची असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होणं गरजेचं आहे आणि ते क्षेत्ररक्षण करावं लागेल साई संघाला. अगदी दूरवरचा प्रवास करून हा संघ इथपर्यंत आल्यात. आपल्या खेळानं सर्वांना चांगला खेळाचा प्रयत्न करावे लागतील. परंतु जी 7 चेंडूमध्ये जी धावसंख्या जमवली 21, खूप चांगली सुरुवात तुम्ही मैदानामध्ये पाहताय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. अगदी पायामध्ये बेड्या ठोकाव्या तशा प्रकारचा हा चेंडू आपण पाहिलात. चेंडू फेकला जातो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला मिळाली. पहिला निर्धाव चेंडू या सत्रामध्ये तुम्ही पाहताय 1.2 म्हणजे 8 चेंडू 7 चेंडू नंतर चाललेला हा पहिला डॉट चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पायचीतचा अपील. परंतु 40+ क्रिकेट खेळत असताना तुम्हाला पायचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज भाग दिले जात नाही, याकडे देखील लक्ष असू द्या. 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला बॅटकडे, पंचांचा इशारा आलाय आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी गजानन यांची तुम्ही पाहिली. अगदी खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले जातात. फलंदाज जर आपण पाहिले सुरेश आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये, आणि एकंदरीत ही लढत देखील तेवढीच महत्वपूर्ण असणार आहे, कारण टीट फॉर टॅट जसं असतं ते उत्तर मैदानामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून दिलं जातंय. अगदी सर्व खेळाडू पहा खूप चांगला क्रिकेट मैदानामध्ये खेळतात. 40+ नंतरचे हे दिवस तुम्ही पाहिले तर प्रत्येकाला असं हवं असं वाटणार आहे क्रिकेट, आणि त्या क्रिकेटमधील ही लढत उंचावर मारण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या अगदी आतल्या भागाला चेंडू स्पर्श होईल. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट, फेकी खराब, बॅकअप त्या ठिकाणी सुंदर राहिलं आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24-24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. या षटकामध्ये दमदार कमबॅक राहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17 आणि त्यानंतर एकंदरीत षटक पाहिलं तर या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली आणि धावा खर्च केल्या गेल्या 7. 4 चेंडूंची पैकी 7 धावा खर्च केल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. रंगतदार लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. साई विपक्ष बेलवली. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मस्तकावर दस्तक देणारा हा षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक चांगली फायटिंग या ठिकाणी करतोय राजेश हे फलंदाज, कारण जो बॅटचा फ्लो आहे आपण अनेक वर्ष ग्रामीण टेनिसमध्ये या खेळाडूला खेळताना पाहिलं. तिथून मात्र 40+ मध्ये खेळत असताना नरेश पाटील हे धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेत आणि त्यानंतर मात्र सुरेश आणि राजेशने घेतलेले यावेळी सुंदर कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी, दांडीगुल उजवी एसटी वाकवली आणि 30 या आकड्यावरती दुसरा मोहरा गारदुल बेलवली टीमचा. नौका खेळाडू मैदानामध्ये सचिन. धावसंख्या पाहिली 30 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय.
सुरेश स्ट्राईक वरती खेळणारे सज्ज असतील, त्याच्या बॅट पर्यंत देखील सुंदर फलंदाजी झाली, 30 धावसंख्येत मजल मारले. ते षटक कशा प्रकारे फेकलं जाईल, 4 षटकांची मॅच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि एकंदरीत जर पाहिलं हे षटक निर्णायक असणार आहे, कारण 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरी धावा जमवल्या गेल्या, 30. 2 फलंदाज देखील बाद झालेत बेलवली टीमचे. साई संघाने केलेले सुंदर कमबॅक, राजेशांची मिळालं त्रिपलाची बाधून माघारी परतल्या, तर गोलंदाजी मार्क होती विजय. गोलंदाजी मार्गवरती विजय तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय, एक चांगली खेळपट्टी जर आपण पाहिली, फलंदाजांना अनुकूल देणारी खेळपट्टी. आडवा बॅटने चेंडू खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण वेगाने येतील. एक धाव कंप्लीट, थोडंसं बंबील, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. काय गोलंदाजी राहिली, तुरुंद क्षेत्ररक्षण, परंतु रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली रे बेलवली टीमची. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. फलंदाज सचिन आणि सुरेश ही जोडी मैदानामध्ये. डावखुऱ्यातला फलंदाज स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल, नॉन स्ट्राईक विरुद्ध फलंदाज उजव्या हाताचा तुम्हाला पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये आलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय सीमा पार आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. की पाण्यामध्ये चेंडू गेलाय आणि 2 चेंडू चेक करून घेतल्यात, तेच मैदानामध्ये तुम्हाला खेळण्यासाठी घ्यावे लागतील. एक चांगली नियमावली पाहायला मिळते, एक चांगलं मैदान. या मैदानामध्ये जेवढे क्रिकेटची स्पर्धा तेवढीच बैलगाडी शर्यती देखील या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि मोहो गाव म्हटलं की बैलगाडी क्षेत्राच्या मध्ये एक वेळ आज लागणारे गाव आहे, ज्यामध्ये आपण पाहतो सुंदर कामगिरी राहिली. परंतु गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. विजयचा हा चेंडू खोदून काढलाय, डीप लॉंगॉनला चेंडू येतो, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. तर तिसरं षटक मार्गस्थ असताना 39 धावा धावफलकामध्ये पाहिल्यात. या षटकानंतर 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. टोटल 9 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. क्रिकेटचं समीकरण जर आपण पाहिलं, डावखुरे आता ते 3 फलंदाज टीम मध्ये खेळताना पाहिल्यात आणि काय आक्रमक फलंदाजी या टीमची राहिली. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज सचिन, उजव्या हाताचे फलंदाज आहेत आणि ती फलंदाजी कशी करतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. किमान 4 षटकामध्ये 60 ते 65 धावा जमवण्याचा विचार घेऊन मैदानामध्ये उतरलेल्या बेलवडी टीमला तुम्ही पाहताय. धावसंख्येच्या दिशेने वाटचाल देखील करताना तुम्ही पाहिलेत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय आणि एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला सीमारेषेलगत पाहायला मिळतील, 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला सीमारेषेलगत पाहायला मिळतील. आणि एकंदरीत क्षेत्ररक्षण सजवत असताना गोलंदाज, कारण त्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची, गोलंदाजाला विजयला त्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. तर सुंदर फलंदाजी पाहतोय सचिन साठी. स्लोवर चेंडू फेकलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली. पहिल्या दुसऱ्या अटकमध्ये झेल बाद आणि तिसरा फलंदाज बाद होईल बेलवली टीमचा. सुधीर तांडेल नौका खेळाडू मैदानामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. या षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला पण तो बॅटवरती चेंडू आला नाही आणि एकंदरीत जर पाहिलं फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. या फटक्यामध्ये एकंदरीत जर आपण पाहिला तर तिचा थोडासा अभाव पाहायला मिळाला, परंतु तेवढं चांगलं झेल देखील. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला होता, हातामधून झेल निसटला आणि त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नाला यश आलं आणि तिसरा फलंदाज बाद झालाय. विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज फलंदाज सुधीर हे खेळण्यासाठी सज्ज असतील.
निर्णायक षटक तुम्ही पाहताय 2 षटकामध्ये आपण 30 धावा पाहिल्या या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या हा चेंडू स्लोवर फेकला क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचेल का प्रयत्नाला यश आलं नाही चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावर झेलपर्यंत गेले नाही तरी चाललं असतं पण एकंदरीत जर पाहिलं वेट ऑन वॉच पाठीमागे अगदी उभे राहिले असते तर 3 धावा वाचू शकल्या असत्या पण झेलचा प्रयत्न केला आणि झेलपर्यंत पोहोचताना मैदान एवढं टणक आहे की चेंडू पडल्यानंतर अगदी एका डोक्याच्या उंचावरून चेंडू मैदानाबाहेर जातोय कारण टणक मैदान असल्यामुळे हे कुठेतरी फायदा मिळतो फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि सुधीर यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला खणखणीत चौकार 43 या धावसंख्येबद्दल संघ मजल मारतोय स्लोवर चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली फलंदाज बाद आणि 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 14.33 च्या सरासरी धावा जमवल्या गेल्या 43 फलंदाज बाद झाले 4 पहिल्या हरेश नौका खेळाडू मैदानामध्ये अनिल नौका गोलंदाज मैदानामध्ये स्लॉगवरचा अंतिम षटक फेकणारे सज्ज असेल हरेश आणि फलंदाज पाहिला सुधीर फलंदाज बाद झाले डावखुऱ्या त्याचा फलंदाज आपण सुरेश यांना पाहतोय फलंदाजी करत असताना अनिल गोलंदाजी मार्कवरती पहिले चेंडू फेकेल खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय आजच्या दिवसामधील उत्तुंग षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 49 धावा धावफलकावर सुंदर फटकेबाजी राहिली बेलवली टीमची एखाद्याच्या कानाखाली द्यावी अशी चपराक चेंडूवरती लगावली आणि त्यानंतर चेंडू सीमा पार सुरेश यांच्या बॅटमधून निघाला हा दमदार षटकार फलंदाजी जर पाहिली ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकार 2 डब्बल 3 डब्बल आणि 1 सिंगल 2 सिंगल अशी धावसंख्या पाहतोय चांगले योगदान राहिले या खेळाडूच्या टीमसाठी 49 धावा अर्धशतकाला गमस्ती घालण्यासाठी च्या दिशेने वाटचाल करत असताना हा संघ फुल्लर लेनचा चेंडू फेकला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले प्रयत्न सुरेख राहिले अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण 2 धावा घेण्याचा प्रयत्न फेके देखील अचूक राहिली तो 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आणि 2 धावाने संघ जाऊन पोहोचला अर्धशतक धावफलकावरती झलकलंय आणि 51 धावा धावफलकावर 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात सुंदर क्षेत्ररक्षण 4 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाजवल्यात एका हातामध्ये चेंडू झेल पकडण्याचा प्रयत्न राहिला क्षेत्ररक्षकाचा आणि प्रयत्नाने यश आलं नाही परंतु नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावा देखील आपल्या टीमसाठी वाचवल्यात क्रिकेटमध्ये एक धावेचं खूप महत्व असतं आणि ती महत्व या ठिकाणी दर्शवत असा साई संघ पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न 1 धाव कंप्लीट केली दुसरीसाठी प्रयत्न वेगाने येतील फेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि दुसरी धावेसाठी या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही धाव त्यांचं सांगतील की नसणार आहे स्ट्राइक रोटेशन जर तुम्ही पाहिलं क्रिकेटच्या नवीन नियमानुसार तुम्हाला एकाच पंच धावचित आहे आउट नाही हरेश कारण एका एंडला तुम्ही थांबून दुसरी धाव घेऊ शकत नाही जर तुम्हाला धाव घ्यायची असेल तर दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील ही 1 धाव असेल एका धावेने संघ जाऊन पोहोचला 52 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात
तीन चेंडूमध्ये 9 धावा पाहिल्यात, एक षटकार, एक डबल, एक सिंगल. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटकारानंतर 49, त्यानंतर 2, त्यानंतर एक सिंगल. हरेश नौका खेळाडू आपण पाहिला मैदानामध्ये आणि सुरेशला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय, परंतु तेवढंच चांगलं षटकार तेवढीच अजून फेकी राहिली आणि इथून मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागले. गोलंदाज अनिल चांगली गोलंदाज आपल्या टीमसाठी पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सुंदर कमबॅक राहिलाय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, अगदी गॅप मध्ये चेंडू जाईल, सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 56 या आकड्यावर. छप्पन्न धावा, 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या प्रत्येक फलंदाज चौकार आणि षटकाराने आतषबाजी करतो मैदानामध्ये. साई संघाने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु गोलंदाजांवरती चढवलेलं आक्रमण बेलवडी टीमना पण पाहिलं तर एक चांगलं धावफलक उभारलंय. हा शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, शतरक्षक चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. शेवटचा अंतिम चेंडू नौका खेळाडू मैदानामध्ये. महेंद्र उजव्या हाताचा खेळाडू मैदानामध्ये. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली धावगतीच्या दिशेने वाटचाल केली. अब तक 56 धावसंख्या धावफलकामध्ये लागले गेले. शेवटच्या चेंडूवरती चौकार, षटकार, सिंगल, डबल, डॉट, विकेट. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला होता अनिल या गोलंदाजानं, त्याचा फायदा उचलू शकला नाही फलंदाज हरेश आणि 56 या धावफलकावरती संघ जाऊन थांबलाय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. हे षटक फेकत असताना गोलंदाज हळव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. 4 षटकामध्ये 57 धावा जमवल्यात. 58 धावांचं लक्ष्य गाठायचे दुसऱ्या सत्रामध्ये साई टीमला. पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. त्या दोन संघ नायकांना विनंती करतोय की आपण टॉस साठी संपर्क साधा. सुरेश यांची फलंदाजी जर पाहिली, 32 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. सुंदर फलंदाजी राहिली. दुसरी लढत मैदानामध्ये करावे संघाचा संघनायक आणि पारगाव संघाचा संघनायक. आपण टॉस साठी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, याकडे लक्ष असू द्या ही विनंती.
आदरणीय व्यक्तिमत्व अविनाश मोकळ साहेब साई यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येते। नरेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अविनाश दादा साई यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येतोय। अविनाश दादा मोकल चांगले योगदान या टीमला राहिलंय। धावसंख्या 57 झाले, 58 धावांचा पल्ला गाठाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना साई टीमला करावे टीमचा संघनायक आणि पारगाव टीमचा संघनायक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय। आदरणीय व्यक्तिमत्व साई गावातील हरिचंद्र कामत साहेब यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या, आपलं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। आदरणीय व्यक्तिमत्व हरिचंद्रजी कामत साहेब, चांगला 40+ खेळ साई संघाचा आम्ही अनेक वेळा पाहिलाय आणि त्यानंतर आज या विजय हनुमान मोहो यांच्या आयोजित स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ साई संघाच्या माध्यमातून पाहिला आहे। बेलवली संघाची देखील सुंदर फलंदाजी राहिली आणि त्या धावा कशा प्रकारे पार केल्या जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील। पुढील लढत पारगाव विपक्ष करावे 2 40+ मधील मातबर संघ पाहायला मिळतील। सलामीची जोडी मैदानामध्ये साई संघाकडून स्ट्राईकवरती विजय, नॉन स्ट्राईकवरती गजानन हे सलामीवीर मैदानामध्ये 58 धावांचा पल्ला गाठायचे आणि एकंदरीत जर पाहिला सुरुवात दमदार करावी लागेल। जे बेलवली टीमने पहिल्या षटकामध्ये खेचल्या होत्या 17 धावा, पॉवर प्ले मध्ये दमदार कामगिरी राहिली। दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आपण पाहिल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून राहिलाय। परंतु या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये तोडफोड फलंदाजी करावी लागेल साई टीमला। धावांचा पाठलाग करत असताना जेवढे चेंडू डॉट फेकले जातील तेवढे एक मानसिक दडपण निर्माण होईल साई टीमच्या फलंदाजांवरती आणि पहिल्या षटकामध्ये जर आक्रमण केलं, चढवलं तर दडपण निर्माण होईल बेलवली टीमवरती। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुरेश 58 धावांचा पल्ला गाठत असताना आज अनेक धुरंधर संघ मैदानामध्ये खेळतील। मैदानामध्ये तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये किती क्षेत्ररक्षक लावू शकता, फक्त 20 एफ मध्ये लेग साइडला 3 क्षेत्ररक्षक लावू शकणार नाही। ही क्रिकेटची नियमावली आपण पाहताय। अनेक नवीन नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये
आली आहे आणि 58 धावांचा पल्ला गाड्याचे स्ट्राईक वरती विजय आणि गजानन ही जोडी मैदानामध्ये. सुरेश गोलंदाजी मार्ग वरती पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, अगदी खोलामध्ये फेकलेला हा चेंडू आणि चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात या ठिकाणी बेलवेल टीम कडून. पहिल्या चेंडू फेकला गेला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता स्विच हिट, सुंदर फटका, क्षेत्ररक्षकाला दिली चुकी आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. अगदी क्विक वेगाने बसण्याचा प्रयत्न देखील केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता महेंद्रचा प्रयत्न सुरेख होतं, परंतु चेंडूला वेग देखील तेवढाच होता आणि ह्या चेंडूवरती मिळता येईल 4 धावा. आमचे मराठी समालोचक वैभव भोपी हरिग्राम यांचं देखील आगमन झाले. PPL ची काल फायनल आणि त्यामध्ये चांगले योगदान राहिलंय. पनवेल प्रीमियर लीग एक यशस्वी लीग पनवेल तालुक्यामधील आपण पाहिली आणि दमदार योगदान संदीप दादा वास्कर पेठ यांचं आणि त्यानंतर वैभव भोपे असतील, प्रवीण टेंबे असतील, रोशन पाटील आमच्या शिरवली यांचं चांगले योगदान, महेंद्र असेल त्यामध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला. बॅक टू बॅक दुसरा चौका त्याच रिझन मध्ये पाहायला मिळतो. स्विच हिटचा फटका यशस्वी आणि दोन चौकारांच्या मधील संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावर. आठ धावा धावफलकावरती दुसरं सत्र सुरू असताना पहिल्या चेंडू डॉट फेकल्यानंतर हे 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. पारगावचे उत्कृष्ट समालोचक सागर पाटील यांचं देखील आगमन झालंय. गोलंदाजी मार्ग सुरेश, अप्रतिम फटका, कडक आणि कडक हा चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय की बॅक टू बॅक 3 चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचताय 12 या धावफलकावरती. नक्कीच पहा त्या ठिकाणी आमच्या निलेशदादा पाटील यांची चेंडू लगेच मैदानामध्ये आणून दिलाय. चांगले योगदान राहिलंय. 3 चेंडूवरती वैभव पहिल्या सत्रामध्ये 57 धावा जमवल्या प्रथम फलंदाजी करता बेलवली टीमनं आणि त्यानंतर एकंदरीत जर आपण पाहिलं पहिल्या चेंडू डॉट आणि त्यानंतर 3 चेंडूमध्ये 3 चौकार. सुंदर दमदार फलंदाजी राहिली. एकंदरीत 14च्या सरासरी धावा जमवायच्या. 2 ओव्हरमध्ये 14, 1 ओव्हरमध्ये 15 अशी धावसंख्या जमवावी लागेल आणि पारगावचा पोपट अर्थात सागर पाटील पारगाव याचं आगमन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सुरेश, एक महागडी गोलंदाजी. हा चेंडू उचल मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक महेंद्र त्या ठिकाणी तैनात या. 1 धाव कंप्लीट. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हे षटक फेकत असताना सुरेश यांच्या षटकातील हे चेंडू सुंदर फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. एक क्विक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 14. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा. 58 धावांचा पल्ला गाठायचे. अद्याप 44 धावसंख्येची गरज असणारे एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली आणि ज्या सरासरी राखायची होती वैभव ती राखायमध्ये यश देखील लाभलंय. PPLचं सर्वत्र कौतुक तुम्ही पाहिलं. काल अफाट गर्दी पेठच्या मैदानामध्ये आपण पाहिली. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय.
पंचांचा इशारा येतो की अवांतरचा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती. सुंदर सुरुवात आपण पाहतो साई टीमची ही सलामीवीर जोडी, ज्यामध्ये विजयच्या बॅटमधून 3 चौकार, 1 सिंगल ही धावसंख्या आपण पाहिली आणि गजाननच्या बॅटमधून 1 सिंगल आणि एक एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा पाहिल्यात. 15 धावा धावफलकावरती. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. अतिशय सुंदर गोलंदाजी. स्लोवर चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय, ही खासियत आहे गोलंदाज डावखुरा. त्याचे गोलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये गोलंदाजी करत असतात महेश यांची, आणि काही गोलंदाजी पाहायला मिळाली जे फलंदाजा बॅटमधून मोठे फटके आपण पाहिले, त्याच फलंदाजांना रोखण्यामध्ये यश लाभलं गेले. या दुसऱ्या ओव्हरमध्ये फुलर लेनचा चेंडू बॅटची कडा एसटी रक्षक तैनात आहे आणि क्विक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. फुलर लेनचा चेंडू फेकला होता. या चेंडूवरती चौकार किंवा षटकाराची अपेक्षा करत होता साई संघ, तो या चेंडूवरती फक्त मिळेल सिंगल आणि संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावफलकावरती. 58 धावांचा पल्ला गाठताना 16 धावा धावफलकावरती लागले गेले तर 42 धावसंख्येची गरज असणार आहे. या षटकाचा एकंदर विचार केला तर 2 चेंडू 3 चेंडूची फेकी अव्वांतर 16 चेंडू 42 समीकरण वैभव आणि येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण तुम्हाला करावंच लागेल. ज्यावेळी तुम्ही पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असता त्यावेळी तुमच्यावरती दडपण फार कमी असते, पण ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करत असता 1 चेंडू डॉट झाला की तुमची रिक्वायरमेंट रन रेट थोडंसं वाढत जात आहे आणि ते तुम्हाला राखण्यासाठी एखाद्या चौकार किंवा षटकारची अपेक्षा ही टीमच्या संघनायकाला नेहमीच असते. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू फेकणारी सज्ज. स्लोवर चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद आणि लागलेला साई संघाला हा पहिला झटका. मच्छिंद्र नौका खेळाडू मैदानामध्ये. धावसंख्या 16. पहिला फलंदाज बाद. पहिल्या सत्रामध्ये पाहिली, पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा पाहिल्या होत्या आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तरी षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजीने महेश यांची 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या. 2 1 सफलता. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदारीने खेळ करावा लागेल मिडल ऑर्डर मधील या जोडीला. 4 षटकांची लढत. पुढील मॅच देखील तुमच्या समोर येईल. ते 2 संघनायकांना देखील आम्ही पुकार करू. आयोजकांच्या वतीनं जी मॅच असेल ती आमच्या समोर पोहोचवली जाईल आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तरी षटक फेकत असताना महेश यांचा दमदार कामगिरी राहिली. गोलंदाज मार्कवरती. पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. 16 धावा धावफलकावरती. चौकार किंवा षटकारची आतषबाजी करावी लागेल. स्लोवर चेंडू फेकला. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली. फलंदाज बाद. प्रयत्न सुरेख राहिलं परंतु ताकदीचा अभावाने हवेच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना या मैदानामध्ये नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांना त्याचा परिणाम भोगावा लागतोय आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतलेत. हे षटक जर आपण पाहिलं राजेंद्र नौका खेळाडू मैदानामध्ये 16 या आकड्यावरती संघ जाऊन थांबलाय. फलंदाज बाद झाले 2, ज्यामध्ये सलामीला गेलं विजय आणि मच्छिंद्र ही जोडी मैदानातून माघारी परतलाय. सलामीला गेले गजानन यांच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 2 धावा जमवल्यात आणि राजेंद्र यांना चांगली फटकेबाजी करावी लागेल. आव्हान थोडंसं अवघड होत चालले की काय, कारण या षटकातील एकंदरीत जर आपण पाहिलं अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असणारे आणि 14 चेंडू धावसंख्येची गरज आहे. 42 धावा अद्याप गरजेमध्ये प्रत्येक चेंडू मागे 3 धावसंख्येची गरज असणार आहे विजयासाठी आणि ते करत असताना तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते आणि षटक फेकत असताना महेश याचं सुंदर कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल. पंचांचा इशारा बॅटकटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती.
17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या ओव्हरमधील ही मॅच तुम्ही मैदानामध्ये पाहताय. साई विपक्ष बेलवली या दोन टीम मध्ये रंगणारे क्रिकेटचं रणसंग्राम आणि या रणसंग्रामामध्ये कोण जिंकेल. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. एक चांगली रणनीती आखली. शरीरापासून दूर ठेवण्यात आलं चेंडूला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 17. तर विनंती आहे इथून चेरले टीमचा संघनायक आणि नवापाडा क्रिकेट संघाचा संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधा. अनिल गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल. इनर चेंडू असतील 11 आणि 40 धावसंख्येची गरज. धावफलकात धावा लागल्या गेल्यात 18. 11 चेंडू आणि 40 धावसंख्येचं समीकरण. 20 ची सरासरी धावा जमावे लागतील. 2 फलंदाज बाद झाल्यात, परंतु गजानन यांच्या बॅटमधून चौकार का षटकाची अपेक्षा असेल टीमला आणि राजेंद्र यांच्या बॅटमधून सिंगल. उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळामध्ये फ्लाय झाला. मिडविकेटचं क्षेत्र वेगाने येतील, परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या जाईल. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 20 या धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी डॉट चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगला षटक हाताळत असताना अनिल यांची सुंदर गोलंदाजी आम्ही पाहिली आणि एकंदरीत काय गोलंदाजी राहिली आहे. डॉट चेंडू फेकले जातात वारंवार वैभव आणि एक ऑफस्टिक वरती चेंडू फेकले ज्यांची ओळख राहिली. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा. 2 चेंडू डॉट फेकले गेले. यावेळेस बॅटच्या अगदी रडारमध्ये चेंडू आलाय. फेकून दिलाय चेंडूला सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावर. 26 या आकड्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय. सव्वीस धावा धावफलकावरती. सव्वीस धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 6 चेंडू 32 समीकरण मैदानामध्ये. 6 चेंडूमध्ये 38 धावा चेस होताना पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 36 धावा चेस होताना पाहिल्यात. तो 6 चेंडूमध्ये ह्या धावा चेस होतील का. सुंदर फटका. उच्चार मारण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात आहे. प्रयत्न सुरेख राहिला, पण तो चेंडू जाईल सीमा पार. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. पहिला षटकार तर आलाय. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इनर चेंडू असतील 5. 5 चेंडूमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. सुंदर फटका या ठिकाणी आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. चांगली फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहताय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. 1च धाव कंप्लीट. 1 धावानं काही फरक पडणार नाही आणि सिंगलच्या मधीने संघ जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगला क्रिकेट तुम्ही पाहताय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा निर्धाव चेंडूची सांगता आणि सामना एकतर्फी जर आपण पाहिला बेलवली संघाच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. आणि हे षटक निर्णायक तुम्ही पाहिलं. सुंदर गोलंदाजी केली दुसऱ्या षटकात महेशनं. त्यानंतर अनिलनं चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर सचिन गोलंदाजी मार्गवरती. फुडलर लेनचा स्लोवर चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षण तैनात आहे.
सुधीर त्या ठिकाणी पाहिलेत सिंगल मिळेल आणि सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक असेल. सुंदर खेळ केला दोन्ही संघानं. साई संघाची फलंदाजी ही थोडीशी कमजोर राहिली आणि जे घातक आक्रमण केलं होतं बेलवे टीमनं तिथून मात्र हा संघ उभारू शकला नाही. अंतिम चेंडू देखील सुरेख फेकी वाहिली, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकंदरीत पाहिलं या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर 3 सिंगल आणि डॉट ही गोलंदाजी राहिली. सुंदर फटका, शेवट गोड केलंय चौकारण आणि सामना या ठिकाणी विजय होतो. बेलवली संघ परास्त व्हावं लागते या ठिकाणी साई टीमला देखील पुढील स्पर्धेआधी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील लढत तुमच्या समोर येते. दोन्ही संघांना एकाला विनंती करतो की आपण टॉस साठी